बाप आणि लेकीचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकीला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरं जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत बाप आपल्या लेकीला सांभाळण्याची, त्याची रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरू शकत नाही. लहान मोठ्या सगळ्या संकटात तो आपल्या मुलाबरोबर खंबीरपणे उभा राहत असतो. सोशल मीडियावरती अनेकदा जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये वाघाच्या शिकारीचे हल्ल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले. वाघाचा व्हिडिओ आणि फोटो बघणं ठीक, पण आपल्यासमोर अचानक वाघ आला तर परिस्थिती कोणावर ओढावली अशी तर त्याची स्थिती, त्या व्यक्तीची घाबरगुंडी अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच. पण सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघाच्या तावडीतून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनी कशाची पर्वा न करता त्या वाघाशी सामना केलेला आहे. वाघाशी लढलेला आहे हा बाप. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये एक बाप आपल्या 9 वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी धडपड करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. वाघाच्या तावडीत आलेल्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तो जीवाचं रान करतोय. अगदी त्या वाघाशी जाऊन भेटतोय. त्याची मदत करण्यासाठी एक माणूस देखील पुढे येतोय. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ लय भारी ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 9 वर्षाच्या मुलीला वाघापासून वाचवण्यासाठी बापाची धडपड असं लिहिण्यात आलेलं आहे. तसेच बाप तो शेवटी बापच असतो, आपल्या मुलासाठी जीव द्यायला देखील मागे पुढे बघत नाही असं देखील लिहिलं गेलेलं आहे. हा व्हिडिओ जवळपास 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून या दरम्यान ही घटना कुठली नेमकी मात्र समजलेली नाही. यावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका जसं म्हटलेलं आहे, प्रत्येक मुलीसाठी बाप हा वाघच असतोय, तर एका जसं म्हटलेलं आहे, बाप तर बापच असतो. तर एक जण कमेंट्स करताना म्हणाला आहे, बापाचं काळ शेवटी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.